आरुषच्या स्कूलमध्ये होती दिवाळीची पार्टी आणि त्यासाठी काहीतरी दिवाळी स्नॅक्स मॅमनी आणायला सांगितला होता आणि इंस्टाग्रामवर ही रील व्हायरल झालेली होती, ज्यामध्ये विदाऊट कुकिंग आपल्याला मिठाई बनवायला येते. तर मी देखील ती मिठाई आज ट्राय केली आहे. यासाठी आपल्याला 1.5 कप मिल्क पावडर घ्यायची आहे, 3/4 कप आपल्याला पावडर्ड शुगर घ्यायची आहे आणि अर्धा कप डेसिकेटेड कोकोनट व्यवस्थित मिक्स करून त्याच्यामध्ये पाव कप दूध टाकून ह्याचा छान कणिक मळून घ्यायची आहे. इथे मी पिस्ता बारीक करून घेत आहे मिक्सरला. आपण बनवलेल्या पिठाचे 2 भाग करून घ्यायचे आहेत. त्यातल्या एका भागामध्ये आपल्याला हे बारीक केलेले पिस्ते व्यवस्थित मिक्स करून त्याची कणिक छान मळून घ्यायची आहे आणि त्याला असं सिलेंडर शेप देऊन त्याचा एक मस्त असा गोळा बनवून आपल्याला बाजूला ठेवून द्यायचा आहे. राहिलेल्या अर्ध्या गोळ्यामध्ये इथे मी ग्रीन कलरचं फूड कलर यूज करत आहे. तुमच्याकडे नसेल तर नका घालू, ऑप्शनल आहे. फक्त छान दिसण्यासाठी मी हा फूड कलर यूज केलेला आहे. नंतर मी एक बटर पेपर घेतला, त्याच्यावर थोडंसं तूप आपल्याला ब्रश करायचं आहे. बेलण्याला सुद्धा मी इथे तूप लावून घेतलेला आहे आणि जो कलर मिक्स केलेला गोळा होता त्याची आपल्याला अशी पातळ अशी एक चपाती लाटून घ्यायची आहे. चपाती लाटून झाल्यावर त्याच्यामध्ये पिस्ता मिक्स केलेला जो भाग होता तो लावून आपल्याला हा गोळा असा व्यवस्थित रॅप करून फ्रीजमध्ये आपल्याला 15 ते 20 मिनिटांसाठी ठेवून द्यायचा आहे. 15 ते 20 मिनिटांनंतर याच्यावर इथे मी हे सिल्वर पेपर लावून घेतलेलं आहे, जे की ऑप्शनल आहे आणि गोल शेपमध्ये आपल्याला याच्या चकत्या करून घ्यायच्या आहेत आणि आपली मिठाई रेडी आहे.